नमस्कार, जय महाराष्ट्र. तर कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमीच्या सर्व माझ्या महिला भगिनींना आणि सर्व देशवासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर नक्कीच आपला व्हिडिओ आजचा जो असणार आहे या संदर्भात असणार आहे. विषय कुठला? महिला दहीहंडी. म्हणजेच आपला विषय आजचा सुद्धा महिलांशीच निगडीत आहे, कारण आपण सदैव महिलांच्या न्याय हक्कासाठी तत्पर असतो, सदैव आहोत आणि राहणार सुद्धा आहोत इथून पुढे सुद्धा. त्यामुळे आजचा जो आहे व्हिडिओ तोही महिलांसाठीच आहे. महिला दहीहंडी हा विषय आपला आजचा असणार आहे. तर बघा, आजचा जो विषय आपला आहे तो असा आहे की 14 ते 15 वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये, म्हणजेच आमचे सूरजदादा वाळुंज जे आहेत त्यांच्या मनामध्ये असा विषय आला की आपण थोडस महिलांना एक व्यासपीठ द्यावं महिला दहीहंडीच्या माध्यमातून. महिला दहीहंडीमध्ये म्हणजे महिलांना महिला दहीहंडीमध्ये सामील होता यावं किंवा एक व्यासपीठ म्हणून देता यावं, या उद्देशाने आपण हा विषय घेतला हातात. आणि सर्वांनाच माहिती आहे की अगोदर बघा, अगोदर कुठेही महिला दहीहंडी या नव्हत्याच. दहीहंडी कुठल्या होत्या? म्हणजे जिथे दहीहंडी असायची तिथे फक्त महिला जायच्या, पण त्या फक्त बघायला जायच्या. त्या हंडीमध्ये त्या कधीच सम्मिलित होत नसत, किंवा नाही ती दहीहंडी आमच्यासाठी नाहीये, ती तो तर पुरुषांचा विषय आहे, असंच होतं अगोदर, बरोबर. पण तर जसं मी सांगितलं की आम्ही या दहीहंडीची स्थापना 15 वर्षापूर्वी केली, तर 15 वर्षापासून ही आपली दहीहंडी आज चालूच आहे. अर्थातच महिला दहीहंडीचे आयोजक आहेत ते सोनू दादा वाळुंज आहेत, आणि अर्थातच तसंच मी त्या दहीहंडीमध्ये कोर कमिटीमध्ये पण आहे आणि फाउंडर सुद्धा आहे. कारण ही दहीहंडी आमच्यापासूनच सुरुवात झाली, कारण दादांच्या मनामध्ये तो विचार आला सूरजदादाच्या, आणि त्यांनी तो विषय आमच्या समोर मांडला आणि आम्ही सुरुवात केली दहीहंडीची. आणि आज 15 वर्षापासून आपली दहीहंडी ही सुरळीतपणे चालू आहे, आणि आज ती पुणे शहरामध्ये पूर्ण मानाची पहिली महिला दहीहंडी ठरलेली आहे. आज आपल्या महिला दहीहंडीला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 14-15 वर्षापूर्वी जो आमच्या मनात जो विचार आला आणि आम्ही त्याच्यावर काम केलं. बघा कसं असतं ना, कुठल्याही गोष्टीला तूप खाल्लं की रूप येत नसतं, आणि जेव्हा आपण काम हातात घेतो किंवा कुठलंही एक आपलं आयोजन किंवा नियोजन असतं, जेव्हा आपण त्याच्यावर फोकस करतो आणि त्या कामाला लागतो तेव्हा आपल्याला अडचणी येत असतात. तशाच आम्हालाही पहिल्या वर्षी खूप अडचणी आल्या, पण आम्ही सर्व अडचणींवर मात करून आम्ही महिला दहीहंडीचं दरवर्षी आयोजन करतच आलो. आणि अगोदर महिला कमी होत्या, पण आता महिलांचा एवढा सहभाग आमच्या दहीहंडीमध्ये आहे ना, की भरपूर महिला आमच्या दहीहंडीमध्ये येत असतात आणि येत आहेत. तसंच यावर्षीही आपण महिला दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे, तर त्या निमित्तानेच आपला आजचा व्हिडिओ आहे. आणि सर्व महिलांना आग्रहाचं निमंत्रण आहे आपल्या या महिला दहीहंडीचं. अगदी तुम्ही उपस्थित राहावं या महिला दहीहंडीला आणि आपली उपस्थिती दर्शवावी. तर जसं मी सांगितलं की आमची जी महिला दहीहंडी आहे ना, ही पुण्यातली एकमेव मानाची दहीहंडी ठरलेली आहे, आणि आपल्या महिला दहीहंडीला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा महिलांकडून मिळत आहे. आणि आपल्याकडे जे आयोजन असतं ते महिलांची सुरक्षितता जी आहे ती पाहूनच आपण महिला दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. तसं आपण पुरुष जे लोक जे असतात त्यांच्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे आणि महिलांसाठी वेगळं व्यासपीठ असतं. त्यामुळं कुठेही महिलांना कसलेही प्रॉब्लेम येत नाहीत. आणि आपण या दहीहंडीच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी वेगळं नियोजन करत असतो, आणि यावेळेस आपण जे दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत आपल्या महिला दहीहंडीमध्ये. त्याचबरोबर ज्या महिलांना यायला जायला प्रॉब्लेम आहे, लांब राहतात, त्यामुळे त्यांची काही व्यवस्था नाहीये घरून येण्याची जाण्याची, अशा महिलांसाठी आपण यावर्षी महिला दहीहंडीमध्ये रिक्षाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही. नक्कीच तुम्ही आपल्या या महिला दहीहंडीला कुठे यायचं आहे आणि किती वाजता यायचं आहे, तर या महिला दहीहंडीला तुम्हाला कात्रज भारतीय विद्यापीठ वंडर सिटी या ठिकाणी यायचं आहे, आणि 6 वाजता बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे आणि महिला दहीहंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे. तर सर्व महिला भगिनींना आणि सर्वांनाच माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण टीम कडून आपणास आग्रहाचे आमंत्रण आहे. आपण नक्कीच या महिला दहीहंडीमध्ये उपस्थित राहून आपली उपस्थिती दर्शवायची आहे. तर नक्कीच तुम्हाला आमचा हा उपक्रम चांगला वाटला असेल. आम्ही वारंवार असंच महिलांसाठी काम करत आहोत आणि राहणार सुद्धा आहोत. नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपला हा व्हिडिओ सर्व महिला भगिनींपर्यंत पोहोचेल. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटूया असाच व्हिडिओ घेऊन दुसरा
धन्यवाद.